शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिलेला आहे आणि आता आम्ही कोणी दिला? कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की एकला चलोचा नारा द्यायचा. अरे बाबा, कार्यकर्त्यांना वाटत असतं की आपल्याला सगळ्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे, सगळे निवडणुकीत सहभागी झाले पाहिजे. शेवटी काय, महायुतीमध्ये आम्ही लोकसभा लढलो, महायुती म्हणून विधानसभा लढलो, स्थानिक स्वराज्य संस्था देखील आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत. कार्यकर्त्याची भावना असते त्यामुळे, परंतु शेवटी निर्णय आहे जो आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही स्वतः आम्ही मिळून घेऊ. त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना व्यक्त केली, तशी इतर जे आमचे महायुतीतले पक्ष आहेत ते त्यांची कार्यकर्त्यांची भावना व्यक्त करतात. पण अंतिम निर्णय आम्ही घेऊ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या ठिकाणी महायुतीचा भगवा डौलाने फडकेल अशा प्रकारचं काम आम्ही 2.5 वर्षात मी मुख्यमंत्री असताना केले. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना ते पुढे नेत आहेत, त्याच वेगाने किंबहुना त्याहीपेक्षा जास्त वेगाने. आणि म्हणून या निवडणुका महायुतीने आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था देखील मोठ्या फरकाने किंबहुना मोठं यश यामध्ये मिळेल. आणि हेही मी सांगतो, विरोधकांना त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे. पहिले निवडणुका लवकर घ्या लवकर घ्या लवकर घ्या म्हणत होते, आता म्हणतात निवडणुका पुढे ढकला पुढे ढकला पुढे ढकला. हे सगळे एकत्र येऊन त्यांना विजयाची खात्री नाही म्हणून ते पुढे ढकला, त्यांच्या पायाखालची वाळू सरक, हे रडीचा डाव सुरू आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो, त्यांनी किती लोक एकत्र आले तरी सुद्धा महायुतीचाच भगवा फडकेल. थँक्यू.